भाजपाचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चनाताई अक्का यांनी केला नामांकन दाखल। धामणगाव नगरीचा विकास गतिशील करू भाजपाचे उमेदवार डॉक्टर अर्चनाताई अडसर रोटे अक्का। आमच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद कायम ठेवावे, आमदार प्रताप अडसर। धामणगाव रेल्वे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या झुंजार व कर्तव्यदक्ष भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर अर्चनाताई अडसर रोटे अक्का यांनी नामांकन आपले लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार प्रताप अडसर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथे दाखल केले। शहरातील कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता। भगवे झेंडे यांच्या गजरात उमेदवारांनी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयाच्या सभागृहात दाखल केलेले नामांकन लक्षवेधी ठरले। यावेळी मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक उपस्थित होते। भाजपाचे उमेदवार डॉक्टर अर्चनाताई अडसर रोटे अक्का यांनी पक्षाच्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करत विकासाच्या ध्यासासाठी हे नामांकन असल्याचे सांगितले। पक्षाच्या आदेशाने, कार्यकर्त्यांच्या पाठबळाने आणि जनतेच्या आशीर्वादाच्या भरवशावर आज मी इथे आपलं नामांकन अर्ज सादर केलेला आहे आणि त्याच पक्षाने जे आम्हाला तत्व आणि लाईन दिलेली आहे, काम करण्याची जी पद्धत आम्हाला सांगितली आहे, त्याच पद्धतीने पुढे काम करून या धामणगाव नगरीचा विकास अजून गतिशील करू, हे मी माझ्या वतीने आणि जे नगरसेवकांसाठी पक्षाने जे उमेदवार आपल्यासमोर आणणार आहे, जे नामनिर्देश 2 दिवसात भरतील, तर त्या सगळ्यांच्या वतीने मी धामणगाव नगरीच्या प्रत्येक नागरिकाला हा शब्द देते की येणाऱ्या काळात सुद्धा जो मागील 15 वर्षाचा विकास होता त्याच गतीने, किंबहुना त्यापेक्षाही जास्त गतीने आपण धामणगावाचा विकास करू। धन्यवाद। आज नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर आणि प्रोग्राम लागल्यानंतर 10 पासून फॉर्म भरण्याची परवानगी होती। आज 13 तारखेला अक्काचा फॉर्म आपण इथं भरलेला आहे। सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सोबतचे सर्व उमेदवार आणि सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, आमचे ज्येष्ठ नेते व सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज फॉर्म भरलेला आहे आणि या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेलाही आवाहन करतो की आमच्या पाठीशी आपले आशीर्वाद जसे आजपर्यंत कायम राहिले तसेच कायम ठेवावे आणि ही आज सुरुवात झाली आहे। आजपासून 17 पर्यंत 3ही नगर परिषदांचे आमचे सर्व फॉर्म व्यवस्थित भरले जातील आणि या निवडणुकीमध्ये जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर व आमच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवून आमच्या हाती हे निश्चितपणे सत्ता देतील असा मला विश्वास आहे। कारण ही जनता आता लक्षात आला जनतेला की विकास हा महत्त्वाचा आहे, त्यामुळं आणि आपण विकास करून दाखवलेला आहे। अनेक वर्षापासून रखडलेले सगळे कामं मोठ्या प्रमाणात पूर्णत्वास आले आणि भविष्यात जे राहिलेले कामं आहे ते निश्चितपणे आम्ही करू शकतो हा विश्वास जनतेलाही आहे आणि आम्हीही त्यांना सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की ज्या पद्धतीनं आजपर्यंत कामं झाले त्यापेक्षा किंबहुना त्यापेक्षा जास्त गतीनं येणाऱ्या काळात सर्व कामं होतील आणि त्यामुळं एक मोठा विजय या 3ही नगर परिषदांमध्ये आणि आता लगेचच साधारणपणे जिल्हा परिषदा सुद्धा लागतील, पंचायत समित्या लागतील, त्यामध्ये सुद्धा एक चांगला विजय ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्हाला मिळेल हा विश्वास व्यक्त करतो। पीछे क्राउड लेना, पीछे हाँ वही ले रहा हूँ। अजून कोणाचा नाही आहे योगेश